आज आपण पत्रावळी आणि द्रोण कसे तयार करतात त्याचं प्रात्यक्षिक बघणार आहोत. प्रामुख्यानं पळसांच्या पानापासून या पत्रावळ्या आणि द्रोण बनवल्या जातात. त्याचबरोबर बिबी, वड यासारख्या झाडांच्या पानांपासून आणि केळीच्या पानांपासूनही पत्रावळी आणि द्रोण बनवले जातात. बेलाच्या पानाप्रमाणे एका दलावर 3 पानं असलेली अशी छोटीशी फांदी पळसाच्या झाडावर असते. एका पत्रावळी आणि द्रोणासाठी अशा 3 छोट्या फांद्या घ्याव्या लागतात. फांद्या घेतल्यानंतर त्याची डाव्या बाजूची पानं वेगळी करायची आणि मधली पानं वेगळी करायची. उजव्या बाजूची पानं वेगळी करायची. पत्रावळीची पानं जोडण्यासाठी ज्या काड्या वापरल्या जातात त्यांना सळ, हीर किंवा काडी म्हणतात. ही लिंबांच्या पानांच्या काड्यांपासून बनवली जाते किंवा जुन्या बांबूच्या पट्टीपासून बनवली जातात. एक पत्रावळी बनवण्यासाठी मधलं एक पान आणि डाव्या बाजूची 6 पानं किंवा उजव्या बाजूची 6 पानं घ्यावी लागतात. अर्थात एकाच बाजूची 6 पानं घेतली तर निश्चित वर्तुळाकार अशी पत्रावळी तयार होते. परंतु आपण इथं प्रात्यक्षिक करताना डाव्या बाजूची 3 आणि उजव्या बाजूची 3 पानं घेतलेली आहेत. त्यामुळं पूर्ण वर्तुळाकार न येता थोडासा लंबवर्तुळाकार आकार या पत्रावळीला येईल. एक द्रोण तयार करण्यासाठी उरलेली 2 मधली पाने घेऊन ती शेंड्याकडे एकमेकावर अशी ठेवली पाहिजेत. म्हणजे काडी लावून आपल्याला त्याचा वाटीसारखा द्रोण तयार करता येतो. पत्रावळी बनवताना मोठं मधलं पान मध्यभागी ठेवायचं आणि त्याच्या चारही दिशांना ही डाव्या बाजूची किंवा उजव्या बाजूची पानं जोडायची. याचं कारण म्हणजे पत्रावळीवर जेवत असताना जर भातासारखा किंवा शिऱ्यासारखा पदार्थ असेल तर तो आपण बाहेरून मध्यभागी ओढून घेत असतो आणि तो हाताने ओढून घेत असताना पानाखाली जाऊ नये, खराब होऊ नये म्हणून मधलं पान खाली ठेवायचं आणि बाजूची पानं अशी भोवतीनं मांडून घ्यायची. पानांचे देठ खाली जातील अशा पद्धतीनं त्यांची रचना करून घ्यायची आणि प्रत्येक पानांच्या जोडावर टाके द्यायचे. ते काडीने टाके द्यायचे. हे टाके खालून दिले तर अधिक सुबक दिसतात. काही वेळा वरूनही टाके दिले जातात. साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकात त्यांच्या या आत्मकथनामध्ये आपण वाचलं असेल की श्यामच्या आईने श्यामला पत्रावळी बनवायला शिकवले होते आणि तो दररोज आपली पत्रावळी स्वतः बनवून घेत असे. ही पत्रावळी इको फ्रेंडली निश्चितच आहे, कारण वापरानंतर कुठेही फेकून दिली, मातीमध्ये टाकली तर ती लवकर तिचं विघटन होतं आणि मातीमध्ये मिसळून जाते. पळसाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळ्या आणि द्रोणांचा वापर भारतात पारंपरिकरित्या केला जातो. याचे काही संभाव्य आरोग्यदायी व पर्यावरणीय फायदे आहेत. रसायनयुक्त भांडे, प्लॅस्टिक किंवा काही डिस्पोजेबल प्लेट्सप्रमाणे यामध्ये कृत्रिम रसायने नसतात. गरम अन्नामुळे हानिकारक रसायने अन्नात मिसळण्याचा धोका कमी असतो. स्वच्छ आणि एकदाच वापरण्यायोग्य पत्रावळी एकदा वापरून टाकल्या जात असल्याने विशेषतः मोठ्या समारंभामध्ये संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. आयुर्वेदात पळसाच्या पानांचे अनेक नैसर्गिक गुणधर्म सांगितले आहेत. या पळसाच्या विविध भागांना औषधी महत्त्व दिले गेले आहे. काही पारंपरिक मतांनुसार पानांमध्ये सूक्ष्म जंतुनाशक व दाहशामक गुणधर्म असू शकतात. मात्र पत्रावळीवर जेवण केल्याने थेट आरोग्य लाभ होतो याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत. गरम अन्न खाण्यासाठी तुलनेने पत्रावळी सुरक्षित आहेत, कारण गरम पदार्थ वाढल्यावर प्लास्टिकप्रमाणे वितळणे किंवा रासायनिक घटक सोडणे याची समस्या या
पळसाच्या पानांच्या, केळीच्या पानांच्या पत्रावळीमध्ये नसते. या पत्रावळ्यांचा पर्यावरणीय फायदा म्हणजे या पूर्णपणे जैवविघटनशील बायोग्रेडेबल आहेत. कचरा आणि प्लास्टिक प्रदूषण कमी होते. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होतो. पत्रावळ्या स्वच्छ आणि बुरशीमुक्त असाव्यात. त्यासाठी शिवण्यासाठी वापरलेल्या काड्या किंवा धागे स्वच्छ असावेत. या आहेत बॉटल पामच्या झाडाच्या पानांचा देठामागील जो भाग बुंध्याभोवती गुंडाळलेला असतो तो कोरडा करून डाय पद्धतीने त्याच्यापासून बनवलेल्या पत्रावळी. या अधिक स्वच्छ, कडक, सुटसुटीत आणि आकर्षक असतात. पूर्वी ग्रामीण भागामध्ये डोंगराळ परिसरात घरोघरी हा पत्रावळी बनवण्याचा जोड व्यवसाय चालत असे. विशेषतः गुरव आणि डवर समाजातील लोक ही पत्रावळी बनवून देत असत. आदिवासी भागातील लोकांना चरितार्थासाठीचा, उदरनिर्वाहासाठीचा पत्रावळी बनवणे, द्रोण बनवणे हा एक प्रमुख व्यवसाय होता. काळाच्या ओघात या नैसर्गिक पत्रावळ्या मागे गेल्या आणि आज प्लॅस्टिक, थर्मोकोल किंवा धातूपासून बनवलेल्या ताटांचा अधिक उपयोग केला जातो. परंतु किमान सार्वजनिक भोजनावळीच्या वेळी अशा नैसर्गिक झाडांच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळ्या खूपच चांगल्या आहेत. एकूणच पळसाच्या पत्रावळी या प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या भांड्यापेक्षा अधिक नैसर्गिक, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्याय मानल्या जातात. धन्यवाद.